महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या रानवली पाझर तलावापासून श्रीवर्धनपर्यंत जलवाहिन्या फुटण्याचे सत्र सुरूच। आज एकाच दिवशी 3 ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याचा प्रकार। श्रीवर्धन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या रानवली पाझर तलावापासून श्रीवर्धन शहरापर्यंत येणाऱ्या जलवाहिन्या अनेक वेळा फुटण्याचे प्रकार घडत आहेत। मात्र आज एकाच दिवशी तब्बल 3 ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याचा प्रकार समोर आला आहे। श्रीवर्धन जशवली मार्गावरील ट्रॉली स्टॉप या शॉपिंग सेंटरच्या जवळ एका ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे, तर दुसऱ्या ठिकाणी स्टार किड्स या शाळेसमोर जलवाहिनी फुटलेली असून तिसरे ठिकाण जसवलीच्या पुढील ओमकार हॉटेलच्या जवळ जलवाहिनी फुटली आहे। श्रीवर्धन शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा व नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला। जलशुद्धीकरण प्रकल्पापासून श्रीवर्धन येथील साठवण टाकीपर्यंत जुने झालेले पाईप बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या। मात्र या नवीन केलेल्या कामामध्ये असंख्य त्रुटी असल्यामुळे तसेच काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्यामुळे जलवाहिन्या वारंवार फुटण्याचे प्रकार घडत आहेत। वारंवार जलवाहिन्या फुटत असल्यामुळे श्रीवर्धन शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनियमितपणे होत आहे। सततच्या जलवाहिन्या फुटण्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। त्यामुळे यावर्षी भर उन्हाळ्यामध्ये श्रीवर्धन शहरामध्ये पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही। जलवाहिन्यांचे निकृष्ट काम व कामाचा सुमार दर्जा याबाबत राज्याच्या नगरविकास विभागाने चौकशी समिती नेमून श्रीवर्धन येथील कामाचे पूर्णपणे ऑडिट करावे अशी मागणी शहरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकरसह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।